अमरावती महानगरपालिका निवडणूक आणि या ठिकाणी राजकीय पक्षांकडून 36 विद्यमान नगरसेवकांना डच्चू देण्यात आलेला आहे। अमरावतीतल्या महायुतीत फूट पडताना दिसतेय। राष्ट्रवादी आणि शिवसेना स्वबळावर लढतीये, तर भाजप युवा स्वाभिमानी पक्षाची युती आहे। भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी पुन्हा एकदा ठाकरेंच्या सेनेला डिवचलेलं आहे। पाहूया आपण काय ट्विट ते करतायत। उभाटानं मनसेसोबत नेमकं तेच केलं जे काँग्रेसनं वंचित सोबत केलं। पडेल जागा देत काँग्रेसनं मुंबईत वंचितशी युती केली। वारंवार राज ठाकरेंच्या घरी फेऱ्या मारणं, ठाकरे ब्रँडच्या घोषणा करणं हे सगळं उभाटानं केलं, पण प्रत्यक्षात मर्यादित जेमतेम 50 जागांवर समाधान मानायला लावलं। आवळा देऊन कोहळा काढणं म्हणतात याला, असं केशव उपाध्याय ट्विट करतायत। बातमी नाशिकची। नाशिक महापालिका निवडणूक आणि या ठिकाणी भाजपनं 22 माजी नगरसेवकांचं तिकीट कापलंय। अशोक मुर्तडकर, सतीश सोनवणे, शशिकांत जाधव यांचा यात समावेश आहे। तब्बल 22 माजी नगरसेवकांना उमेदवारी दिलेली नाही। तर भाजपनं तिकीट कापलेलं असताना कार्यकर्त्यांनी थेट शापच दिलाय। मोहोळ योगेश टिळकांवर भाजप कार्यकर्ता भडकतोय। भाजपनं माझ्यावर अन्याय केलाय। भाजप कार्यकर्त्यांना याविषयी संताप व्यक्त करत काँग्रेसच्या आयारामांना उमेदवारी दिल्यानं त्रागा देखील केलाय। भारतीय जनता पार्टीमध्ये 22 वर्ष झाले मी कार्यकर्ता आहे, एकनिष्ठेने राहतोय, पण माझ्या पूर्ण अन्याय झालेला आहे की डायरेक्ट आयात काँग्रेसचे उमेदवार आमच्या बोकांडे आणून ठेवलेले आहेत। आम्ही जे पक्षात काम केलेले आहे त्याचा आम्हाला काय पक्षाने काय फळ दिलं नाही, काय नाही। आमदारांनी सांगितलं त्या मुरली अण्णा मोहोळनी केले, मुरली अण्णा म्हणला की तुमच्या योगेशांना टिळकरनी केलंय। आम्ही ज्याच्याकडे न्याय मागायला गेलेलो आहे, आमच्याकडे आम्हाला काही न्याय भेटला नाही। मी तर काय पेटवून घेणार नाही, पण ही आपाप पेटणार आहे का की बीजेपीचे जे आहेत उमेदवार ते 100% नाही 110% पडणार आहे। आणि हा शब्द माझा एका मागाचा आहे। आपण पाहतोय भाजपनं माझ्यावर अन्याय केला असं म्हणत भाजप कार्यकर्ता संताप व्यक्त करतोय, भडकलेला आहे। काँग्रेसच्या आयारामांना उमेदवारी दिल्यानं त्रागा केला जातोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।